नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मौलाना अबुल कलाम आझाद. मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री होते. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्व प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. असे काही प्रश्न आहे जे वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ॲनी बेझंट. ॲनी बेझंट. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे. प्रश्न लिहून ठेवायचा आहे. पुढील प्रश्न पहा. माउंट एव्हरेस्टवर चढणारी दुसरी भारतीय महिला कोण आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. दुसरी भारतीय महिला विचारलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संतोष यादव. संतोष यादव. माउंट एव्हरेस्टवर चढणारी दुसरी भारतीय महिला संतोष यादव. पुढील प्रश्न पहा. भारतातील प्रमुख चहा उत्पादक राज्य कोणते? भारतातील प्रमुख चहा उत्पादक राज्य कोणते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आसाम. कोणतं राज्य आहे? आसाम. पुढील प्रश्न पहा. मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला आहे. पोलीस भरतीमध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर. 10 डिसेंबर. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी चुकीची आहे? काय म्हटलं आहे? चुकीची. पहा. स्वातंत्र्य याला विरुद्ध पारतंत्र्य बरोबर आहे. साकार याला विरुद्ध निराकार बरोबर आहे. स्वर्ग याला विरुद्ध नरक हेही बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे? चुकीची जोडी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तीनही जोड्या बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. पुढील प्रश्न पहा. हरियाणातील म्हशींची कोणती जात प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुर्हा म्हैस. काय नाव आहे? मुर्हा म्हैस. पुढील प्रश्न पहा. सुलक्षणी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे? पर्याय पहा. चपळ, लक्षणी, कुलक्षणी, समुद्र. या ठिकाणी योग्य उत्तर आहे कुलक्षणी. सुलक्षणी या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे कुलक्षणी. पुढील प्रश्न. कटक कोणत्या नदीवर आहे? पर्याय पहा. महानदी, चिनाब, सिंधू, गोदावरी. या ठिकाणी योग्य उत्तर आहे महानदी. कटक महानदीवर आहे. पुढचा प्रश्न पहा. सशस्त्र सेना ध्वज दिन. सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 7 डिसेंबर. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिन. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी चुकीची आहे? काय म्हटलं आहे? चुकीची आहे. पहा. सगुण, निर्गुण बरोबर आहे. सगुण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे निर्गुण. पहिली जोडी बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी विचारलेला आहे. दुसरा पर्याय पहा. चपळ, मंद. चपळ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे मंद. हे बरोबर आहे. आपल्याला चुकीची विचारलेला आहे. सुबोध. सुबोध या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे दुर्बोध. सुबोध, दुर्बोध. तिसरा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय पहा. दुष्ट. दुष्ट याला विरुद्ध कुष्ट. विद्यार्थी मित्रांनो, कुष्ट हा शब्द दुष्ट या शब्दाला विरुद्धार्थी नाही. म्हणून चौथा पर्याय चुकीचा आहे. आपल्याला काय विचारलं आहे? चुकीची जोडी ओळखायची आहे विरुद्धार्थी. तर दुष्ट, कुष्ट असं होणार नाही. तर दुष्ट याला विरुद्धार्थी शब्द आहे सुष्ट. दुष्ट विरुद्ध सुष्ट लक्षात ठेवायचं आहे.
जरी आपल्याला तो शब्द सोपा वाटत असला तरी विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित वाचायचा आहे. पहा, सगुण विरुद्ध निर्गुण, चपळ विरुद्ध मंद, सुबोध विरुद्ध दुर्बोध, दुष्ट याला विरुद्धार्थी आहे सुष्ट. ओके. पुढील प्रश्न पहा, विशाळगड शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. काय? कोल्हापूर. कोल्हापूर. विशाळगड शिखर कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखतात? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 4 ते 5 वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. भारताचे लोहपुरुष, लगेच उत्तर यायला पाहिजे. वल्लभभाई पटेल. भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, सर्वात मोठी सागरी सीमा कोणत्या देशाची आहे? पर्याय पहा, पाकिस्तान, चीन, भारत, कॅनडा. योग्य उत्तर काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.